प्रत्येक शेतकऱ्यांना पडणारा प्रश्न म्हणजे राजमा पिकाच्या बाजारपेठा ह्या कुठे कुठे आहेत आणि चांगल्या पद्धतीने बाजारभाव हा कोणत्या बाजारपेठेमध्ये आपल्याला मिळतो हेच आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत नक्की पहा। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, गाव आणि शेती या आपल्या शेतीविषयक माहितीच्या चॅनलवरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा असा आपण टॉपिक पाहणार आहोत। त्यामध्ये राजमा पिकाचे मुख्य बाजारपेठा, कोणत्या बाजारात चांगल्या पद्धतीने बाजारभाव विकतो आणि विक्री करताना आपण काय काळजी ही घेतली पाहिजे। तर मित्रांनो, राजमा हे फक्त स्थानिक पीक नाही तर देशभरात मागणी असलेलं हे पीक आहे। हॉटेल, होलसेल व्यापारी, किराणा व्यापारी या सगळ्यांकडून जास्त प्रमाणामध्ये राजमा पिकाला ही मागणी ही मिळत असते। त्यामुळे योग्य बाजारपेठ हे निवडणं शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। महाराष्ट्रामध्ये कोणत्या बाजारपेठा या मुख्य बाजारपेठा म्हणून यांना ओळखलं जातं। तर सर्वात प्रथम जर आपण विचार केला तर लासलगाव, नाशिक यामधली दलहन व्यापाऱ्यांसाठी ही प्रसिद्ध बाजारपेठ ही आपल्याला सर्वात प्रथम पाहायला मिळते। त्यानंतर 2 नंबरला जर आपण विचार केला तर पुणे मार्केट यार्ड ही एक राजमा पिकासाठी बाजारपेठ चांगल्या पद्धतीने मानली जाते। त्यानंतर सांगलीमधील असेल, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर या बाजारपेठा नियमित खरेदी विक्री ही व्यापाऱ्यांकडून राजमा पिकाची होत असते। त्यानंतर इतर राज्यामधील जर विचार केला आपण कोणत्या बाजारपेठा, त्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये इंदूर, उज्जैन, रतलाम, देवास ह्या मध्य प्रदेशमधील बाजारपेठ आहेत। त्यानंतर राजस्थानमध्ये कोटा आणि जयपूर, दिल्लीमध्ये जर विचार केला आपण तर नरेला मंडी आणि आझादपूर मंडी ह्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठा म्हणून यांना ओळखलं जातं। आपल्या भागामधून देखील जो राजमा बाहेर राज्यामध्ये जातो तो याच बाजारपेठेमधील माल हा जात असतो, त्या की दिल्लीमध्ये आहेत। विक्री करताना शेतकऱ्यांनी आपण काय काळजी घेतली पाहिजे? 1-2 बाजारपेठांमधील भाव आपण तुलना केला पाहिजे। भावामधील ओला माल नसलेला पाहिजे, कारण की जर ओला माल असेल तर बाजारभाव आपल्याला 100% कमी लागणार। ग्राइंडिंग केलेला राजमा वेगळा ठेवा, म्हणजे जी फोट झालेली असती तो राजमा आपण बाजूला काढला पाहिजे। स्वच्छ रंग आणि डाग नसलेला राजमा हा मोठ्या बाजारपेठेमध्ये चालला जातो, खराब माल हा घेतला जात नाही। शक्य असेल तर जे दलाल असतात त्याच्यावरती न अवलंबून राहता आपण स्वतः वैयक्तिक जाऊन आपण बाजारपेठेचा आढावा घेऊनच त्याची विक्री केली पाहिजे। जर 100 ते 300 रुपयांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने बाजारभाव मिळू शकतो आपण जर स्वतः वैयक्तिक गेलो तर। मित्रांनो,